नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल 10 अशा मिड कॅप स्टॉक्सबद्दल बोलणार आहोत, ज्याचे शेअर म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025 मध्ये सेल केले आहे. तर चला बघूया कोणते आहे हे 10 मिड कॅप स्टॉक्स आणि याचे किती शेअर म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025 मध्ये सेल केले आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 36.78%, एफ आय एसची होल्डिंग आहे 2.11%, डी आय एसची होल्डिंग आहे 4.55% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 51.25%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025 मध्ये 208 लाख शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया इंडसइंड बँक लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 16.29%, एफ आय एसची होल्डिंग आहे 24.74%, डी आय एसची होल्डिंग आहे 42.43% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 16.16%. आणि इंडसइंड बँक लिमिटेडचे म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025 मध्ये 163 लाख शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया हुडकोबद्दल, म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 75%, एफ आय एसची होल्डिंग आहे 2.08%, डी आय एसची होल्डिंग आहे 9.74% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 13.17%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025 मध्ये 106 लाख शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 45.99%, एफ आय एसची होल्डिंग आहे 11.72%, डी आय एसची होल्डिंग आहे 17.64% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 24.63%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025 मध्ये 52 लाख शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे वोल्टास लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 30.30%, एफ आय एसची होल्डिंग आहे 21.31%, डी आय एसची होल्डिंग आहे 34.39% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 13.78%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025 मध्ये 48 लाख शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया मुरुगप्पा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 56.96%, एफ आय एसची होल्डिंग आहे 8.33%, डी आय एसची होल्डिंग आहे 21.01% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 13.68%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025 मध्ये 27 लाख शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया JSW ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 85.61%, एफ आय एसची होल्डिंग आहे 4.07%, डी आय एसची होल्डिंग आहे 2.73% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 6.30%. आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025 मध्ये 26 लाख शेअर सेल केले आहे. चला आता बोलूया गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 65.73%, एफ आय एसची होल्डिंग आहे 8.24%, डी आय एसची होल्डिंग आहे 4.42% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 21.61%. आणि या कंपनीचे सुद्धा म्युच्युअल फंडने
शेअर सेल केले आहे, परंतु किती शेअर सेल केले आहे त्याचा डेटा आतापर्यंत अवेलेबल नाही. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या अजून एका कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 55.22%, FISची होल्डिंग आहे 3.10%, DISची होल्डिंग आहे 3.06% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 38.61%. आणि या कंपनीचे सुद्धा म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025मध्ये शेअर सेल केले आहे, परंतु किती शेअर सेल केले आहे त्याचा डेटा आतापर्यंत अवेलेबल नाही. आता बोलूया मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 84.83%, FISची होल्डिंग आहे 1.55%, DISची होल्डिंग आहे 1.46% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 12.16%. आणि या कंपनीचे सुद्धा म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025मध्ये शेअर सेल केले आहे, परंतु किती शेअर सेल केले आहे त्याचा डेटा आतापर्यंत अवेलेबल नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 मिड कॅप स्टॉक्स बघितले, ज्यांचे शेअर म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025मध्ये सेल केले आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.